आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये मी कांदा विक्रीसाठी आणला आहे. तर आज कांद्याचे सरासरी बाजारभाव ₹6 ते ₹10 चालू आहे. यातून शेतकऱ्यांना बा जो उत्पादन खर्च आहे तो पण निघत नाही आणि त्यातच दुष्काळात 13वा महिना असं म्हणतात त्याप्रमाणे सोमवारपासून कांदा मार्केट बंद आहे असं आम्हाला समजतंय. तर आज आम्हाला जे पुढच्या पिकासाठी जे भांडवल पाहिजे त्यासाठी आम्ही कांदा विकतोय आणि जर मार्केटच बंद राहिलं तर आम्हाला उत्पन्न कुठून मिळणार? याचा फटका हे इंधनमुळं भेटतोय. हे डिझेल ची पूर्तता झाली पाहिजे. त्यामुळे मार्केट पण व्यवस्थित चालू राहील. शेतकऱ्यांना पण कांदा विकता येईल आणि व्यापाऱ्यांना पण कांदा घेता येईल. सरकारचे हे जे धोरणं आहे ते थोडी चुकीचे आहे. त्यामुळे हा परिणाम होत आहे. काही महिन्यापासून अमेरिका, इस्रायल, इराणचं युद्ध चालू आहे आणि त्याचमुळं आखाती देशांमध्ये होणारी निर्यात अतिशय कमी प्रमाणात होती. त्यानंतर बाजूला असलेलं बांगलादेश 1.5 ते 2 वर्षापासून आपला कांदा आयात करीत नाही, म्हणजे आपल्या इथून ते निर्यात होत नाही आणि त्याच कारणामुळं कुठंतरी जो कांदा आहे तो आपल्याकडं पडू नये आणि सध्याच्या परिस्थितीला आपण बघितलं असेल का पंपांवरती डिझेल उपलब्ध नाही आणि याच कारणामुळं ट्रान्सपोर्टेशन परराज्यात कांदा पाठवण्यासाठी, कांदा असेल, कडधान्य असेल, हे पाठवण्यासाठी ट्रकची उपलब्धता नाही. याच कारणामुळे आम्ही बाजार समितीला याचा पाठपुरावा केला आहे की बुवा लासलगाव मर्चंट असोसिएशनच्या वतीने पत्रव्यवहार केला आहे की बुवा याची सुरळीत व्यवस्था लवकरात लवकर करावं, शासन दरबारी याचा पाठपुरावा करावा आणि जर ट्रकची उपलब्धता नाही झाली तर येत्या सोमवारपासून व्यापारी वर्ग हा लिलावाच्या कामकाजात उपस्थित राहू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.